आपण देशाचा 75 दिन 77 आपण साजरा करतोय, म्हणजे आज त्याला 77 वर्ष पूर्ण झाले. तरी आपल्या तालुक्याचे आमदार मंत्री एवढं वर्ष झाल्यानंतरही त्यांनी कुठल्या भाषणात तर बाबासाहेबांचा उल्लेख केलाच नाही आजपर्यंत. आपल्याला तरी कुठे आढळलेलं नाही. तरी त्यांनी नाशिकच्या त्या कार्यक्रमात बाबासाहेबांचा उल्लेख नावाचा जाणीवपूर्वक टाळला. ज्या व्यक्तीने आपल्याला देशाचं संविधान या देशासाठी लिहून दिलं, त्या व्यक्तीचा कार्यक्रमात 26 जानेवारीला तो उल्लेख व्हायला पाहिजे बाबासाहेबांच्या नावाचा. तर ते गिरीश महाजन यांनी तो उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. त्याचा मी वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांचा मंत्रिमंडळातून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांनी स्वतः त्याचा नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मी मागणी करतो. आजचा हा जो मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, तर हा समाज बांधवांतर्फे होता का बहुजन वंचित म्हणजे एखादी पक्ष? हा आपण सर्वपक्षीय समविचारी संघटना, परिवर्तनवादी संघटना आणि संविधानप्रेमी याच्या माध्यमातून आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. दादा, काही आंबेडकरी अनुयायांनी त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गिरीश महाजनांना समर्थन करायला, याबद्दल आपण काय सांगा? त्यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांनी असं कृत्य करायला नको पाहिजे होतं, पण तरी ते काही लाभार्थी असतील, त्यांनी असं कृत्य केलं, त्याचा मी निषेध करतो. वेळेला ते आंबेडकरी जनतेमध्ये येतात, त्यांच्या फायद्यासाठी येतात, मतासाठी येतात आणि मग केवळ जयंतीला निळा शर्ट घातला, लेझिम खेळला, डान्स केलं म्हणजे गिरीश महाजन आंबेडकरवादी होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभारला म्हणजे गिरीश महाजन आंबेडकरवादी होऊ शकत नाही. आणि जो पुतळा आहे तो पुतळा शासनाच्या पैशातून आहे, तो त्यांच्या पैशातून नाही, स्वतःच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आमच्या काही समाज बांधवांनी सांगितलं की प्रत्येक जयंतीला ते आम्हाला जेवण देतात. तर हा एक लाजिरवाणा प्रकार आहे. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे बाबासाहेब आंबेडकर गेल्यापासून आम्ही जयंती साजरी करतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये, गोरगरिबाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधड त्या ठिकाणी बनवलं जातं. जेवणाच्या संदर्भामध्ये कोणीही उपाशी नाही. आणि मग जेवण देतात याचा अर्थ आम्ही उपाशी आहोत का? अजिबात नाही. आणि काही आमचे समाजबांधव समर्थक जे आहेत ते अशा प्रकारच्या वल्गना करतात, अशा प्रकारची दिशाभूल करतात आणि समाजाचे आम्ही ठेकेदार आहोत. एकाने वक्तव्य केलं की मी समाजातर्फे असं सांगतो. मग ते समाजाचे ठेकेदार आहेत का? त्याने स्वतःपुरतं काही बोलावं. ते लाभधारक असतील, त्या लाभधारकाने त्याने स्वतःपुरतं काय ऐलान करायचं असेल, काय घोषणा करायची त्याने करावी, परंतु समाजाला त्याने वेठी धरू नये. आणि असल्या प्रकारचं हे जे कृत्य आहे, हे त्यांचं प्रेम बाबासाहेब आंबेडकरांवर आहे का आणखी कोणावर आहे हा एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. आणि संशय होतो की या लोकांची निष्ठा कोणावर आहे. मग हे बाबासाहेब आंबेडकर हे लाभासाठी स्वीकारतात की तत्वासाठी स्वीकारतात? तर तत्वासाठी नक्कीच नाही, हे लाभासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात. पण हा जो प्रकार आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या वेळेला अपमान होतो त्यावेळेला कुठल्या प्रकारची तडजोड नको आहे. पण तो लाभार्थी अंध असतात, बहिरे असतात, मुके असतात आणि म्हणून त्यांना ते काही कळत नाही. म्हणजे ते भक्त आहेत, त्या संबंधित राजकीय पुढाऱ्याचे ते भक्त आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी असू शकत नाही.